नमस्कार मंडळी. तर सकाळची सुरुवात मस्त अशी झाली होती. तर स्वयंपाक वगैरे बनवला, तर राजवीर गेला आवरून स्कूलला आणि त्यानंतर सगळी कामं आवरलेली. मला जायचं होतं रानात पाणी पाजण्यासाठी. तर तिथं गेलं तर काय, ह्या खोऱ्याचे असे 2 तुकडे झाले होते आणि खोऱ्याचे 2 तुकडे झालेलं बघून तर काही डोक्यालाच हात लावला. पण असू दे, चला आम्ही शेतकरी आहे ना, आम्ही नाही हार मानणार. तर बघा आम्ही तरी पण सुद्धा दार वळवलं आणि हे आले होते मला नेण्यासाठी घरी, की घरी पाहुणे आले होते. जेवण वगैरे बनवायचं होतं, तरी पण त्या पाहुण्याने जेवण बनवलं आणि आम्ही रानात गेले त्यामुळं. त्यानंतर मग आम्ही आता जेवायच्या टायमाला तर घरी जाणं गरजेचं आहे ना, मग म्हणून आम्ही घरी गेलो. तर बाबा मला सोडून ही सगळी निवांत जेवायला बसलेली आणि मला फोन केलता, पण मी पोहोचेपर्यंत ही जेवायला पण बसलेली. तर ही जेवायला सगळी बसलेलं अगदी मस्तपैकी कोंबडा, रस्सा, मटण, भाकरी वगैरे ह्यांचं चालू आहे. तर ह्या आहेत आत्या. तर आत्या खुर्चीवर बसल्या होत्या. ह्यांना जरा मणक्याचा त्रास आहे, त्यामुळे त्या शाकाहारी जेवतात आणि त्यामुळे तिथं बसलेल्या. तर हे बारकं बघा, बारकं कसं ॲक्शन करून दाखवायला लागले तुम्हाला. आणि परत गेलो मी आणि रिया रानात आणि गौरी पण आल्या होत्या बरोबर. तर रिया कैरी खात पाण्याचा आनंद घेत होत्या. तर त्यांना पाणी खूप आवडते असं असं म्हणत होत्या. आणि परत गेलो झाडाखाली. झाडाखाली जाऊन मस्तपैकी बसलो. झाडाखाली आबी आणि राजवीर भरपूर अशी मस्ती मज्जा करत होते. तसाच आमचा खेळ चालू होता. गौरी बसल्या होत्या मोबाईल बघत आणि त्यानंतर मामा आले. मामा आल्यानंतर पोरींना वाटलं बाबा मामा माझा किती चांगला आहे. मामानं आणली कुल्फी वगैरे, थम्सअप, माझा असं काही काय आणलं. पोरी हौसेने सगळ्या खाल्ल्या पेल्या झाडाखाली बसून आणि नंतर कळालं बाबा मामा नेऊन आता आपल्याला कामाला लावणार आहे. तर मामा नेऊन बघा काय काम लावलं यांना. तर पायपा पसरायला उन्हाच्या काऱ्यात नेऊन लावलं. तर पोरी बिचाऱ्या गेल्या पायपा पसरायला आणि हे बसले मामा